जवाहरनगर पोलीस स्टेशन आज माणुसकी जपणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आले। पेट्रोलिंग दरम्यान नायलॉन मांजात अडकून गंभीर जखमी झालेल्या एका निष्पाप पक्षाला पोलिसांनी तत्परतेने वाचवत त्याला नवजीवन दिले। कर्तव्याबरोबरच संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी ही कृती सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात। पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर कायद्याने गुन्हा असतानाही काही ठिकाणी त्याचा सर्रास वापर केला जातो। हा मांजा केवळ माणसांसाठीच नव्हे तर पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरतो। असाच एक प्रकार आज रोपळेकर चौकात घडला। एका कबुतराचा नायलॉन मांजात अडकून हाल होत असल्याचं दिसून आलं। याचवेळी पेट्रोलिंगवर असलेले पोलीस उपनिरीक्षक रविकुमार गाडेकर आणि पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी नायलॉन मांजा कापत कबुतराची सुखरूप सुटका केली। पक्षाला कोणतीही मोठी जाणव होता सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले। नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे धोके लक्षात घेता नागरिकांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे। तसेच कायदा राखताना जीव दयेचे संदेश देणारी ही कृती खऱ्या अर्थाने पोलिसांची संवेदनशील बाजू दाखवणारी ठरली।